नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टू व्हीलरचं किंवा फोर व्हीलरचं आपण स्वतःहून लायसन कशाप्रकारे काढायचा. आपल्याला कोणाही एजंटला काही पैसे देण्याची गरज नाही. आपण स्वतःहून आता आपलं टू व्हीलरचं लायसन हे काढू शकता. आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे परिवहनसेवा.com या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत आहे. बघा, हे भाऊ नुसतं बघत आहे, हे सबस्क्राईब करत नाही. तर ह्याला थोडं अर्धा-अर्धा स्किप करून बघावं लागेल. तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी ए टू झेड देणार आहे. नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं अशी मला अपेक्षा आहे आणि व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर इथं आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट आपलं निवडून घ्यायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर आपल्याला प्रोसीड नाव या ऑप्शनवर क्लिक करणार आहेत. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्यापुढे एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर एक नंबरला आपल्याला अप्लाय फॉर लर्नर लायसन अशा प्रकारेच विंडो आलेला आहे. इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचा. याला आपल्याला क्लोज करून घेऊया मित्रांनो आणि अप्लाय लर्नर लायसन या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता ह्या 6 स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ही 6 स्टेप मी ए टू झेड पूर्ण कंप्लीट करून दाखवणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं आपण कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया. इथं कंटिन्यू क्लिक केल्यानंतर इथं जनरल आपल्याला राहू द्यायचं आहे आणि एक नंबरलाच आपल्याला इथं क्लिक राहून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं जनरलच सिलेक्ट राहू द्या आणि सबमिट करून घ्या. इथं सबमिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता पुढची स्टेप आपल्या पुढे आलेली आहे. इथं बघू शकता मित्रांनो आधार सबमिट विथ आधार ॲथेंटिकेशन. जर तुम्ही आधार कार्डनं बनवत असाल तर इथं क्लिक करून घ्या. जर तुम्ही आधार कार्ड व्यतिरिक्त बनवत असाल तर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी माझा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर मी इथं आधार ॲथेंटिकेशन हेच ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे. तर बघू शकता मित्रांनो जे काही आपला आधार नंबर आहे त्याच्यावरती एक मोबाईल नंबर लिंक आहे. त्याच्यावरती एक आपल्याला OTP येणार आहे. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला ओके करून घ्या. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता महाराष्ट्र स्टेट आपण निवडलेला आहे. त्यानंतर इथं आधार नंबरवरती क्लिक करा आणि इथं आपल्याला आधार नंबर हे टाकून घ्यायचं आहे. जे काही आधार नंबर आहे ते तुम्ही इथं टाकून घ्या आणि गेट OTPवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं गेट OTPवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो जो काही आपला आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला इथं खाली टाकून घ्यायचा आहे. इथं बघू शकता शेवटचे 6 आकडे आपल्याला दाखवलेले आहेत जेणेकरून आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे. तर इथं तो OTP तुम्ही इथं टाकून घ्या. OTP व्यवस्थित टाकल्यानंतर इथं बघू शकता तिन्ही ऑप्शनला आपल्याला टिक मार्क करायचा आहे आणि ॲथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे काही आपला आधारवरती फोटो आहे तो ॲटोमॅटिकली आपल्या पुढे आलेला आहे. आधार कार्डवरचा संपूर्ण ॲड्रेस पण आपला ॲटोमॅटिकली आलेला आहे. इथं आपल्याला काहीही भरायची गरज नाही. संपूर्ण डिटेल आपली ॲटोमॅटिकली ही आलेली आहे. आपल्याला फक्त प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं प्रोसीड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बघू शकता आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही आपला RTOचा जिल्हा आहे तो आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. जे काही तुमचा MH जो काही नंबर आहे तो नंबर तुम्ही इथं निवडून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची इथं जे काही RTO ऑफिस आहे त्यांची यादी इथं आलेली आहे. जो काही आपल्या नजदीकचा RTO ऑफिस आहे त्याची तुम्ही माहिती निवडून घ्या. त्यानंतर इथं प्लेस ऑफ बर्थ टाकून घ्या. माहीत असेल तर अन्यथा सोडून द्या. जे काही स्टार मार्क आहे तिथं तुमची माहिती भरून घ्यायची आहे. इथं तुमचं शिक्षण जे काही झालेलं आहे ते शिक्षण इथं टाकून घ्या. शिक्षण झाल्यानंतर बघू शकता जिथं जिथं स्टार मार्क आहे तीच माहिती भरा. अन्यथा आपल्याला काही भरायची गरज नाही आहे. तर इथं आपल्याला मोबाईल नंबर कंपल्सरीमध्ये टाकायचा आहे. या व्यतिरिक्त पण मोबाईल नंबर असला तर तुम्ही टाकू शकता. इथं बघू शकता आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे तसा भरून घ्या. जर या व्यतिरिक्त तुमचा ॲड्रेस असेल तर तुम्ही इथं मॅन्युअली पण टाईप करू शकता. जे काही आपलं गाव, तालुका, जिल्हा आहे ते व्यवस्थित निवडून घ्या आणि इथं आपल्याला सेम ॲड्रेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मी खाली स्क्रोल करून घेतो. जर तुमचा ॲड्रेस सेम असेल तर इथं तुम्ही सेम ॲड्रेसवरती क्लिक करून घ्या आणि खाली स्क्रोल करा. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता इथं महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्याला लायसन बनवायचं आहे त्यावरती आपल्याला राईट क्लिक करून आपल्याला ते बाजूला. तर इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत. जे काही आपल्याला टू व्हीलरचं लायसन बनवायचं असेल तर इथं बघू शकता मोटरसायकल विथ गिअर आपण अशा प्रकारे इथं सिलेक्ट केलेलं आहे. राईट ॲरोला आपण क्लिक केला त्यानंतर हे इथं आलेलं आहे.
या व्यतिरिक्त पण तुम्हाला लायसन ॲड करायचे असतील तर तुम्ही इथं राईट क्लिकवर ॲड करून डायरेक्टली इथं घेऊ शकता. त्यानंतर जर एखादं लायसन तुमच्यानं चुकून इकडं आला असेल तर तुम्ही इथं परत या ॲरोवर क्लिक करून तुम्ही ते काढूही शकता. तर मित्रांनो बघू शकता मी इथं टू व्हीलरचंच काढणार आहे. तर मी इथं मोटरसायकल विथ गिअर अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून घेणार आहे. त्यानंतर या ॲरोवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तो लायसन आपल्यापुढे इकडं येऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे काही तुम्हाला लायसन निवडायचं आहे ते व्यवस्थित इथं ऑप्शन तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर या बाणवरती क्लिक करून तो तुम्ही इकडं व्यवस्थित काढून घेऊ शकता. तर मित्रांनो ही स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर इथं मी ॲरोवर क्लिक केला आणि हा लायसन इकडं आपल्याला पुढे बघू शकता मोटरसायकल विथ गिअर म्हणजेच आपण मोटरसायकलचं लायसन काढणार आहोत असं इथं गृहीत झालं. त्यानंतर जर तुम्ही तुम्ही तुम कोणत्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलेला असाल तर इथं तुम्ही क्लिक करून त्याची माहिती टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही इन केसमध्ये तुमचं जर डोनेट वगैरे काही करत असतील तर इथं आपल्याला येस करायचं आहे, अन्यथा इथं नो राहू द्या. त्यानंतर आपल्याला इथे एक सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. तर इथं पहिल्यावरती नो करा, त्यानंतर येस अशा प्रकारे आणि इथं नो करा, इथं नो करा, इथं नो करा. एकदम पहिल्या याला नो करायचं आणि दुसऱ्या याला येस करायचं. बाकी संपूर्ण हे नोच ठेवायचे आहेत. ही माहिती तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. मी ही वाचलेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट इथं फटाफट केलेलं आहे. तुम्हाला एकदा वाचायचं तर तुम्ही वाचू शकता, अन्यथा डायरेक्ट मी करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं सबमिट या ऑप्शनवरती एक इथं टिक मार्क मारा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण सेल्फ डिक्लेरेशन इज सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारे आपल्या पुढे एक मेसेज आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि ओके या बटनावरती क्लिक करून घ्या. तर मी डायरेक्टली इथं ओके करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो ही स्टेप पुढं संपूर्ण झाल्यानंतर बघू शकता आता आपल्या पुढे एक दुसरी स्टेप येणार आहे. ती पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. ही स्टेप पूर्ण झाल्यावर तुम्ही याची एक प्रिंटआउट मारून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट पण मारून ठेवू शकता. हे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला पुढं कंपल्सरी लागणार आहे. त्याकरिता मी हे सेव्ह करून ठेवणार आहे. तुम्ही जर मोबाईलवरती भरत असाल तर ह्याची स्क्रीनशॉट मारून घ्या, अन्यथा PC वर भरत असाल तर हे सेव्ह करून ठेवा. जिथं काही आपल्याला सेव्ह करून ठेवायचं आहे ते तुम्ही इथं सेव्ह करून ठेवू शकता. तर मी इथं डेस्कटॉपवर ही फाईल सेव्ह करून ठेवत आहे. तुम्हाला ज्या प्रकारे सोपं जाईल त्या प्रकारे तुम्ही हे सेव्ह करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो आता पुढची स्टेप म्हणजे बघू शकता जिथं काय आपण हे फोल्डर बनवला होता त्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह करून ठेवलेला आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. इथं मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. तो ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्या. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्या आणि इथं कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आपल्याला. कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्टली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून पुढं जायचं आहे. तर कॅप्चर कोड व्यवस्थित टाका आणि सबमिट करा. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपली प्रोफाईल संपूर्ण आपल्या पुढे आलेली आहेत. तर आता इथं आपल्याला काही गरज नाही काही करायची. आता बघू शकता 7 स्टेपपैकी आपल्याला दुसरी स्टेप ही डॉक्युमेंट अपलोड अशा प्रकारे आलेला आहे. तर इथं आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण काय करूया 2 नंबरच्या ह्याला प्रोसीड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया. तर इथं बघू शकता मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो आपला आधार कार्डवरतीच जो आहे तोच फोटो आपला इथं येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. जे काही तुम्ही सिग्नेचर स्कॅन केलेला आहे तो सिग्नेचर इथं आपल्या सिग्नेचरची साईज ही आपल्याला व्यवस्थित 20 KBच्या आत करून घ्यायची आहे आणि आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. इथं सिग्नेचरची साईज अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली सिग्नेचर इथं अशा प्रकारे आपल्याला दिसली पाहिजे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आपली माहिती म्हणजे आपली सिग्नेचर व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून घ्या. इथं नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला परत एकदा बाहेर फेकलेला आहे. तर जो आपण ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवला होता तो ॲप्लिकेशन नंबर इथं टाकून घ्या. कॅप्चर कोड इथं व्यवस्थित टाकून घ्या. कॅप्चर कोड थोडाही चुकला तर आपल्याला परत जाता येणार नाही ह्याची दक्षता घ्या. आणि परत एकदा मी इथं कॅप्चर कोड टाकून घेतो आणि प्रोसीड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. तर इथं बघू शकता दुसरी स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला चौथी स्टेप म्हणजेच पेमेंट करायची आहे. ही पेमेंट आपल्याला कशाप्रकारे करायची आहे तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता. इथं डायरेक्ट प्रोसीड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पुढे एक पेज ओपन झालेलं आहे. तर इथं बघू शकता आपल्याला कशाचे चार्ज लागलेले आहेत. इथं व्यवस्थित आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं SBI पेमेंट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं कॅप्चर कोड टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता पेमेंट आपल्याला ₹200 करायचे आहे.
त्यानंतर इथं आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्या. कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित माहिती इथं सबमिट झाल्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर परत इथं आय ॲग्री करून इथं एक टिक मार्क द्या आणि प्रोसेड पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं बघू शकता एक थोडा लोड घेत आहे. आपल्याला डायरेक्टली आता पेमेंट गेटवेवर फेकेल हे. तर इथं बघू शकता जे काही आपल्याजवळ नेट बँकिंग असेल किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI जे काही आपल्याला सोपं पडेल त्याने तुम्ही पेमेंट ही करू शकता. तर मी इथं QR कोड हे मला सर्वात सोपं जाते. तर मी इथं QR कोड हे जनरेट करून घेतो. या QR कोडवरती जे काही आपण UPI ID वापरत असतील त्याने तुम्ही इथं डायरेक्ट स्कॅन करून बी पेमेंट करू शकता. तर इथं हे QR कोड आपण स्कॅन करून घेऊया आणि आपली पेमेंट ही कंटिन्यू करूया. तर इथं माझी पेमेंट कटलेली आहे. अशा प्रकारे तुमच्या पुढं क्लिक टू रिसिप्ट हे ऑप्शन येईल. तर तुम्ही तुमची पेमेंट केलेली पेमेंट ही जपून ठेवा, कारण ही पेमेंट स्लिप तुम्हाला RTO ऑफिसमध्ये जेव्हा काही तुम्ही ट्रायलसाठी जाणार आहेत तेव्हा तुम्हाला ही कंपल्सरी लागणार आहे. त्यासाठी जे काही डॉक्युमेंट आहे त्याची तुम्ही व्यवस्थित प्रिंट काढून घ्या, अन्यथा सेव्ह करून घ्या. तर हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पुढे एक पेमेंट स्लिप आलेली आहे. ही मी डायरेक्ट PDFमध्ये सेव्ह करून ठेवलेली आहे. जर तुम्ही प्रिंट काढू शकत असाल तर डायरेक्ट तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता. तर व्यवस्थित संपूर्ण डॉक्युमेंट जे काही आहे ते आपल्याला इथं सेव्ह करून ठेवून टाकायचे आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला एक मेसेज येऊन जाईल. त्याच्यावरती आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड मिळून जाईल लर्निंग लायसन एक्झामसाठी. त्यामध्ये मित्रांनो 15 क्वेश्चन असतील. 15पैकी आपल्याला 9 मार्क मिळणे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला 9 मार्क मिळाले तर तुम्ही पास आहात, अन्यथा तुम्ही फेल आहात. तर असे काही अवघड प्रश्न नसतात, खूप सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही डायरेक्ट पण तुम्ही सोडवू शकता. तर आपण इथं परत एकदा लॉग इन केलेलं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण आपली माहिती ही सबमिट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक हेअर बघू शकता, प्लीज वॉच रोड साईड सेफ्टी ट्युटोरियल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे इथं क्लिक केल्यानंतर एक थोडा व्हिडिओ आहे 5-6 मिनटाचा. त्यानंतर तो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता जनरेट OTPवर क्लिक करा. इथं OTP टाका आणि जे काही तुम्हाला लँग्वेज कळत असेल त्यामध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्लिश अशा प्रकारे 2 ऑप्शन आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं सबमिट केल्यानंतर बघू शकता 5 ते 6 मिनटाचा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण वॉच करायचा आहे. जे काही रोड साईड सेफ्टी व्हिडिओमध्ये जे काही शिकवलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित इथं व्हिडिओ पाहिला तरी पण तुम्हाला हा एक्झामसाठी खूप उपयुक्त येणार आहे. तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो, थोडंही ह्याला स्किप करू नका. संपूर्ण आपल्याला हे व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. बर का मंडळी, ट्रिपला निघायच्या टायमाला टायर, हेडलाईट, टेल लाईट, रिफ्लेक्टर्स. त्यानंतर मित्रांनो इथं तुमची जे काही आहे 200 वर्डमध्ये तुमचे जे काही अनुभव तुम्ही इथं टाईप करून टाकू शकता, अन्यथा इथं डायरेक्ट तुम्ही सेव्ह पण करू शकता. तर मी इथं डायरेक्टली सेव्ह या ऑप्शनवरती करून घेतो आणि होम पेजवर तर इथं बॅक येऊन जातो. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला फॉर्म संपूर्ण हे व्यवस्थित सबमिट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट ही टेस्ट द्यायची आहे. टेस्टसाठी जे काही तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड आहे ते तुम्हाला मेसेजमध्ये मिळाला असेल. इथं बघू शकता सर्वात शेवटी ऑनलाईन टेस्ट इथं अशा प्रकारे दिलेला आहे. इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथं क्लिक करून घेतल्यानंतर जो काही तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला आहे तो युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. युजर नेम मित्रांनो बघू शकता परत एकदा बाहेर फेकलं होतं, तर एकदा लॉग इन करून घेऊ द्या. इथं बघू शकता आपल्याला जे काही युजर नेम म्हणजे लर्नर लायसन नंबर टाकून घ्या. जे काही आपल्याला मेसेजमध्ये आलेला आहे तो आपण इथं टाकला आहे आणि पुढं घेतले. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता मित्रांनो एक पासवर्ड आपल्याला विचारत आहे. इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्या, इथं पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो जे काही आपला वेब कॅमेरा आहे ते आपण तुम्ही कनेक्ट करून घ्या. आणि इथं 15 मार्काचं एक्झाम आहे. 15पैकी तुम्हाला 9 मार्क घेणं कंपल्सरी आहे. जर 9पेक्षा जास्त पडले तर तुम्ही इथं डायरेक्ट पास आहात. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला लगेच इथंच डाउनलोड करता येते. सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हे व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो लर्निंग लायसन आल्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला ट्रायलसाठी डेट घेता येते. तर पुढचा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच बनवेन मी. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.